आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण जी क्वेश्चन घेण्यात आलेले आहे. पुढील येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचा नक्की फायदा होणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पाहूयात आपल्या व्हिडिओचा आजचा पहिला प्रश्न. WWW ही रचना तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता? WWW ही रचना तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता? तर WWW ही रचना तयार करणारा टिम बर्नर्ली हा शास्त्रज्ञ होता. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 या दिवशी करण्यात आली आणि जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. सर्वात हलका धातू कोणता आहे? सर्वात हलका धातू कोणता आहे? तर सर्वात हलका धातू लिथियम हा आहे. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात? कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात? तर 180 अंश रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात. पोलिओ वरील लस कोणी शोधून काढली? पोलिओ वरील लस कोणी शोधून काढली? तर पोलिओ वरील लस साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढली. राष्ट्रकूट या घराण्याचा संस्थापक कोण होता? राष्ट्रकूट या घराण्याचा संस्थापक कोण होता? तर राष्ट्रकूट या घराण्याचा संस्थापक दंती दुर्ग हा होता. यक्षगान हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे? यक्षगान हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे? तर यक्षगान हा कर्नाटक या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे. भारतीय राज्यघटनेतील ग्रामपंचायतशी संबंधित कलम कोणते आहे? भारतीय राज्यघटनेतील ग्रामपंचायतशी संबंधित कलम कोणते आहे? भारतीय राज्यघटनेतील ग्रामपंचायतशी संबंधित कलम 40 हे आहे. व्हिटॅमिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? व्हिटॅमिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? तर व्हिटॅमिनचा शोध सी. फुंक या शास्त्रज्ञांनी लावला. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? तर भरतपूर राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात स्थित आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी पितळखोरा ही आहे. सविनय कायदेभंगाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? सविनय कायदेभंगाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? सविनय कायदेभंगाची चळवळ 12 मार्च 1930 या वर्षी सुरू करण्यात आली. चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? चांदोली धरणाच्या जलाशयाला वसंत सागर या नावाने ओळखले जाते. अमृत क्रांती कशा संबंधी आहे? अमृत क्रांती कशा संबंधी आहे? अमृत क्रांती नदी जोड प्रकल्प योजनेशी संबंधित आहे. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? तर भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मेघालय हे आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते आहे? कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते आहे? तर कार्बनचे सर्वात शुद्ध रूप हिरा हे आहे. पंडू रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? पंडू रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर पंडू रोग लोहाच्या कमतरतेमुळे होतो. व्हिटॅमिन एचे रासायनिक नाव काय आहे? व्हिटॅमिन एचे रासायनिक नाव काय आहे? तर व्हिटॅमिन एचे रासायनिक नाव रेटिनॉल हे आहे. वातावरणात सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? वातावरणात सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? तर वातावरणात सर्वात जास्त नायट्रोजन या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते. भारतीय राज्यघटनेत
मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना आयर्लंड या देशाकडून स्वीकारलेली आहे. भारतीय प्रवासी दिन केव्हा साजरा केला जातो? भारतीय प्रवासी दिन केव्हा साजरा केला जातो? तर भारतीय प्रवासी दिन 9 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? तर सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुक हा होता. वैदिक शास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? वैदिक शास्त्राचे जनक हिप्पोक्रेटस यांना म्हटले जाते. सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गुजरातमधील अभयारण्य कोणते आहे? सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गुजरातमधील अभयारण्य कोणते आहे? तर सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गुजरातमधील गीर हे अभयारण्य आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 या वर्षी करण्यात आली आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय हे होते. राजा राममोहन रॉय यांनीच 1828 या वर्षी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती.